संघटना ज्या आहेत आपलं मत प्रदर्शन करत आहेत, कोण उपोषण करत आहे, कोण मोर्चे करत आहेत, कोण भाषणं करत आहेत। मी सुद्धा जे आपल्या आपल्या पद्धतीनं जे काही काम करायला पाहिजे ते मी करणार आहे। समता परिषद ज्या पद्धतीने आम्हाला जायचं त्या पद्धतीने आम्ही जातो आहोत। बाकी माझं म्हणणं एवढंच आहे की या सगळ्यांना आपला विषय फक्त हा जो GR आहे त्यातली शब्दरचना जी आहे ती पुढे जी आहे ही OBC साठी अडचणीची ठरणार आहे। आज जरी सगळे आम्ही कोणी सांगत असले सरकार की कुणालाच त्रास नाही, कोण सांगतं मराठ्याचे सगळे प्रश्न सुटले, कोण म्हणतो 3 कोटी लोक आता ताबडतोब OBC झाले, आता 3 कोटी, ते जर खरं असेल तर हे खोटं आहे आणि हे खरं असेल तर ते खोटं आहे। तर त्या खऱ्या खोटं नक्की काय आहे ते शोधण्याचा आमचा प्रयत्न आहे। 2-4 दिवस जे आहे आज ही रजा होती, सगळी सुट्ट्या चालल्या होत्या, त्यामुळे वकील साहेब सुद्धा भेटत नव्हते। परंतु जे आहे 1-2 दिवसामध्ये आमचे कार्यकर्ते जे निश्चितपणे कोर्टात गेल्यानंतर करणार। सगळ्या समाज आमचे जे आहेत ना 374 जाती आहेत OBC मध्ये, एक मराठा जात एकच आहे। आमच्याकडे 374 जाती आहेत, तर प्रत्येकाचे जे काही काही वेगवेगळे नेते आहेत कोण कोण चालू द्या, परंतु सगळ्यांचा उद्देश हाच आहे की OBCचं आरक्षण कमी होता कामा। की जोपर्यंत दसऱ्याच्या जवळपास या जो आता GR घेतला काढलेला आहे त्याची अंमलबजावणी झाली नाही तर मी पुन्हा एकदा आंदोलन करतो। ते पाहिजे ना, सरकार पाहिजे काय आता आंदोलनात जर करायचं असेल आणि सगळं घ्यायचं असेल तर OBC समाज सुद्धा आंदोलनाला उतरेल ना। आता लहान लहान गावागावामध्ये सुरू आहे, उद्या एकत्रित येऊन सुरू करू। देखिए OBC समाज के जो है 374 जनजातीय है और दूसरी जो सारे जो अलग अलग कास्ट है, अलग अलग संगठनाएं हैं, तो सब लोग जो है कोई मोर्चे निकल रहा है, कोई जो है भूख हड़ताल कर रहा है, कोई कुछ कर रहा है, मगर सबका एक ही जो है मांग है कि OBC को दबाया न जाए। OBC में दूसरे जो है बड़े कोई घटक जो है जिनको हाईकोर्ट ने नकारा है, जिनको सुप्रीम कोर्ट ने नकारा है, OBC आयोग ने नकारा, उनको OBC में जगह नहीं देनी चाहिए। इसके ऊपर सब लोग एक है। अब अलग अलग ढंग से अपने अपने जो है जगह पर वो काम कर रहे हैं। हाँ, कोर्ट में जो हमारे लोग जरूर जाएंगे। अब जो है वकालत की जो वकील लोग हैं 2-4 दिन जो है छुट्टियां थी, बातचीत चल रही है और जाएंगे। कोर्टात जाणाऱ्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असं जरांगे पाटील म्हणतात। हाँ भाई ठीक है। अब वो तो जो है तो अभी त्यांनी जे आहे महाराष्ट्र विकतच घेतला की काय केलंय काय देवाला माहिती नाही, काय सगळं राज्य त्याचंच आहे, काय बघू आम्ही काय करायचं। हा GR आम्हाला दाखवला नाही। तर GR मधली शब्दरचना ही OBCसाठी अडचणीची ठरेल असं भुजबळ यांचं म्हणणं आहे। काय खरं काय खोटं ते शोधणं गरजेचं आहे असं देखील भुजबळांनी म्हटलेलं आहे। OBCचं आरक्षण कमी होता कामा नये असं देखील भुजबळांनी म्हटलं आहे।